होती जे सात्विक तयाचा हरेख वाटे देवा. जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणारे असे जे कुळामध्ये सात्विक कन्या पुत्र जन्माला येतात देवाला त्याचा अतिशय आनंद वाटतो. अतिशय आनंद. तयाचा हरेख वाटे देवा. देवाला त्याचा अतिशय आनंद वाटतो. यावरून आशा निष्पन्न होतं की इतरही जन्माला येतात पण देवाला त्याचा अभिमान वाटत नाही. 3 प्रकारची प्रजा जन्माला येते. एक राजस, तामस आणि सात्विक. सात्विक प्रजा जन्माला आल्यानंतर देवाला त्याचा अतिशय आनंद वाटतो. आणि राजस, तामस प्रजा जन्माला आल्यानंतर देवाला त्याचा आनंद वाटत नाही, अभिमान वाटत नाही, उलट त्यांच्याविषयी चिड उत्पन्न होते. चिड. मग राजस प्रजा आणि तामस प्रजा म्हणायचं कुणाला? राजस प्रजा म्हणजे कोणती प्रजा? अहो, जिच्या ठिकाणी तृष्णा भरपूर आहे, जिच्यातून अनेक अनर्थ घडतात, ज्याच्यातून अनेकांचं वाईट होतं, ती राजस प्रजा. आणि तामस प्रजा कोणाला म्हणायचं? अहो, जिच्या ठिकाणी प्रमाद, आळस, निद्रा हे भरपूर आहे, ती तामस प्रजा. तमस्तुम ज्ञानजं विद्धि मोहनम सर्वदेहिनम. प्रमाद, आळस, निद्रा निबंध अति भारत, ती तामस प्रजा. जी राजस आणि तामस प्रजा आहे, देव म्हणतात या राजस आणि तामस प्रजेला मी स्वतः निर्माण केलंय, परंतु यांना आपलं कर्तव्यच कळत नाही. मी यांना निर्माण केलंय ना, कर्तव्य कळत नाही ना, मग मी यांना अंधतम नरकाला पाठवणार. अंधतम नरकाला. तानहम तुष्यत क्रूरान संसारेषु नराधमान. मी यांना अंधतम नरकाला पाठवणार. आणि जी सात्विक प्रजा जन्माला येते आणि ती सात्विक प्रजा जन्माला आल्यानंतर देवाला त्याचा अतिशय आनंद वाटतो. कारण सात्विक प्रजेच्या ठिकाणी प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, संतांचे विचार ग्रहण करणं, ईश्वराची सत्ता मानणं, सत्तत्वाचा अधिष्ठान करणं, आश्रय करणं, ज्ञानाकरता सत्तत्वाचा आश्रय करणं, हे तिच्या ठिकाणी सत्वगुण पाहायला मिळतात. मग अहो, आपल्या देशामध्ये, आपल्या कुळामध्ये काही सात्विक कन्या जन्माला आल्या, त्याचा देवाला अतिशय आनंद वाटला. तसे काही सात्विक पुत्र सुद्धा जन्माला आले, त्याचाही देवाला अतिशय आनंद वाटला. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अहो सांगा, शबरी किती सात्विक कन्या जन्माला आली, काबरचा देवाला आनंद वाटणार नाही? मदालसा, मुक्ताबाई, मीराबाई, अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाबाई, अहो या कन्यांनी आपलं जीवन सर्व ईश्वराच्या सेवेमध्ये, समाजाच्या सेवेमध्ये, दीन दुःखितांच्या सेवेमध्ये हे आपलं जीवन त्यांनी खर्च केलं. अहो का बरं त्यांना देवाला का त्यांचा आनंद वाटणार नाही? का? त्यांना देवाला खूप त्यांचा आनंद वाटतो. तसे कुळामध्ये काही सात्विक पुत्र जन्माला आले, देवाला त्याचा अतिशय आनंद वाटतो. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, पुत्र म्हणजे काय? तुम्ही म्हणता पुत्र म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा. मग मी तुम्हाला, पुत्र म्हणजे मुलगा हे ठीक आहे, अहो पुत्र म्हणजे मुलगा हे मान्य करतो मी, पण जो जो मुलगा आहे तो पुत्र असू शकत नाही. तुम्ही म्हणता कसं काय? त्याचं उत्तर सांगतो. अहो, पुत्र कोणाला म्हणतात? पुत्र नावाचा एक नरक आहे की जो पितृदोषामुळे पितरांना प्राप्त झालेला आहे. आणि जो पुत्र आपल्या पितरांना त्या पुत नावाच्या नरकातून तारतो त्याला पुत्र म्हणतात. पुन्हा नामनो नरकात यस्मात पितरम त्रायते सुता तस्मात इति प्रोक्ता स्वयमेव स्वयंभुवा इति पुत्रा. त्याला पुत्र म्हणतात अशी महाभारतामध्ये व्याख्या केलेली आहे. काही काही असे गिरसाळ जन्माला येतात ते आपल्या पूर्वजांना बुडवतात. ऐसे कोळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. असे गिरसाळ जन्माला येतात ते आपल्या पूर्वजांना बुडवतात. मग नाथ महाराज म्हणतात, मग पुत्र कुणाला म्हणतात? तर नाथ महाराज सांगतात, जे पित्राते तारिती पूर्वजाते उद्धरती सुपुत्र तयाते म्हणती. पुत्र ते पुत्र संतती दुर्लभ. ती पुत्र संतती दुर्लभ आहे की जी आपल्या पित्रांना त्या पुत्र नावाच्या नरकातून तारते त्याला पुत्र म्हणतात. मग तुम्ही म्हणाल खाली बसलेले सगळे श्रोते, मग आम्ही आमच्या पुत्रांना काय म्हणायचं? तुम्हाला तुमचं म्हणायचं असेल तर म्हणा, पण तो पुत्र म्हणण्यास लायक नाही. सभ्य भाषेत बोलायचं झालं तर त्याला काय म्हणा? आपत्य म्हणा. तुम्ही म्हणता आपत्य का म्हणा? आपत्य याच्याकरता म्हणा की ज्याच्यामुळे आपल्याला
ज्याच्यामुळे आईवडिलांना, आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांना आपत्तीच भोगायची पाळी येते, म्हणून त्याला आपत्ती म्हणा. जो आपल्या पूर्वजांना आपत्तीत घालीत असेल त्याला अपत्य म्हणा, आणि जो आपल्या पूर्वजांना त्या पुत नावाच्या नरकातून तारत असेल तर तो पुत्र. ज्याची भौसाल आपत्ते तो अखंड भोगी आपत्ते, या लागी नाव आपत्ते जाणून वेदार्थ विधान केले विठ्ठल. एक भागवतामध्ये एक कथा आलेली आहे. एक भाऊक नावाचा राजा होता, आणि भाऊक नावाचा राजा होता. शेजारच्या राजाने त्याच्यावर आक्रमण केलं. शेजारच्या राजाने आक्रमण केलं, सर्व सत्ता जिंकून घेतली. मग सत्ता जिंकून घेतल्यानंतर ह्या पण राजाने सर्व सत्ता त्या राजाच्या हवाली करून दिली, आणि हा भाऊक राजा वनामध्ये निघून गेला. वनामध्ये राहू लागला. सोबत सुमती नावाची पत्नी होती. बराच काळ गेल्यानंतर तो राजा मरण पावला. मग पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती की आपला पती मरण पावला की पत्नीनं सत्य जायचं. मग ते आताच्या काळामध्ये ती बंद केली. ती कुणी बंद केली? राजा मोहन राय यांनी ती पद्धत बंद केलेली आहे. मग तुम्ही सांगा, पूर्वीच्या काळामध्ये ती सती जाण्याची पद्धत होती. मग ही सुमती नावाची सती जायला निघाली. तेवढ्यात प्रसंग असा घडला, त्या मुनी आले आणि औरो नावाच्या मुनींनी सांगितलं की सुमती, अगं तू सती जाण्याचा अधिकार तुला नाही, कारण जी महिला गरोदर आहे तिला सती जाण्याचा अधिकार नाही. पण हे झालं ठीक औरो मुनीचं, पण ज्या सुमतीच्या अन्य सवती होत्या पण त्यांना बरं वाटलं ना. त्यांना वाटू लागलं ही सुमती गेली असतं तर बरं झाली असतं, कारण ती जर वाचली मग ही तर गरोदर आहे, हिला जर मुलगा झाला मग तिचं महत्व येईल आणि आमचं महत्व कमी. सवती मत्सर फार विचित्र, फार विचित्र. अहो, एखादीचा घरात जर फोटो लावला तर दुसरी असते तर मग ती मागा ना त्याच्याकडे, चहा मागा मागा त्याच्याकडे येते का बघून. असा दिमाखाने थाटाने मठाने हार घालून लाव असे म्हणतात. सवती मत्सर. मग सवती मत्सर सवतींना आणि बाकीच्या ज्या सवती होत्या त्यांना बरं वाटाना. त्यांना वाटू लागलं हिला मुलगा झाला तर हिचं महत्व येईल. अन्य सवतींनी काय केलं, विष घेतलं आणि तिच्या जेवणामध्ये विष मिसळलं. पण काही ईश्वर इच्छा वेगळी. ती अगर तो मरण पावलं नाही, तो गर्भ मरण पावलं नाही, तो विषा सगट गर्भ बाहेर आला, म्हणून त्याचं नाव सगर ठेवण्यात आलं. तो सगर मुलगा लहानाचा मोठा झाला आणि त्याने स्वतःच्या हिमतीवर राज्य कमावलं. हा मोठा चक्रवर्ती राजा झाला. त्या ठिकाणी और नावाचे मुनी आले. और नावाच्या मुनीने सांगितलं, सगर तू मोठा झालास, तुझ्या स्वतःच्या हिमतीवर तू राज्य कमावलंस, आता तू काय कर, अश्वमेध नावाचा यज्ञ कर. अश्वमेध नावाचा यज्ञ करायचा म्हटलं त्यासाठी काय करावं लागतं, घोडा सोडावा लागतो. मग सगराने पृथ्वी पर्यटनाकरता घोडा सोडला. त्याच्या मागे सगराची 60,000 मुले घोड्याचं संरक्षण करता निघाली. पण परिणाम असा झाला, इकडे इंद्राला ती बरं वाटणार ना, इंद्राचं पोट दुखू लागलं. पोट दुखू, इंद्राच्या पोटामध्ये डबा उठला, डबा. इंद्रांना बरं वाटत नाही. तसंच महाराज व्यवहारामध्ये आहे. एकाचं एवढं पोट दुखायला गेलंय, घरचे म्हणले ह्याचं लय पोट दुखायला. घरच्यांनी उचलला नेला दवाखान्यात न्याला आणि डॉक्टरांनी विचारलं, का रे, का हो मामा तुमचं किती दिवसांनी पोट दुखतंय? तो मला काय सांगू, मला किती दिवसांनी पोट दुखतंय? अहो, शेजारच्यानी गाडी घेतली तेव्हापासून दुखतंय. मग तुम्ही सांगा, असं जर पोट दुखायचं असल्यास कसं त्याच्यावर इलाज व्हायचा? मग तो पण डॉक्टर हुशार होता. तो म्हणला, मग शेजारची गाडी फोडून टाका, तुमचं पोट राहून जाईल. पोट दुखण्याचे प्रकार. असं पोट दुखू लागलं. इंद्राला वाटू लागलं, आता यांनी जर अश्वमेध यज्ञ केला तर आपलं आसन जाणार, आपली राजगादी जाणार. मग इंद्राने असं केलं, तो घोडा, तो अश्व चोरला आणि कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आणून बांधला. ही सगराची मुलं फार क्रांतीवीर होते. त्यांनी तो घोडा एवढा शोधण्याचा प्रयत्न केला, सर्व पृथ्वीचं पर्यटन केलं, पण त्यांनी 60 ठिकाणी पृथ्वीचं खोदन केलं. तेच आपल्याला समुद्र पाहायला मिळतात बघा.
अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, जी 4वी 5वीला 8वी 9वीला जी भूगोलाचे पुस्तक आहेत बघा, त्याच्यामध्ये ते नकाशे बिकाशे आहेत, त्याच्यामध्ये ते दिलेले आहे बघा. समुद्र त्याला म्हणतात. आपण सागराच्या मुलांनी निर्माण केले म्हणून त्याला सागर म्हणतात. सागर यत सुतय कृत म्हणून त्याला सागर म्हणतात. सागराच्या मुलांनी निर्माण केले म्हणून त्या सागराची मुलं ही क्रांतीवीर होते. ते मुलं फिरत 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 कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आले आणि त्यांनी तो घोडा पाहिला. आश्चर्य वाटलं आणि ते आश्रमाच्या जवळ आले आणि तिथे कपिल मुनी तपश्चर्या करीत होते. मग त्यांना वाटलं कपिल मुनींनीच हा घोडा चोरून आणला. मग ते विचार करू लागले, बसले, दाढी पातळाला गेली, डोळे लवलव करतायत, पापण्या खालीवरी होत आहेत, जाटा वाढलेल्या आहेत, नाक गळायला लागलंय आणि अशा अवस्थेत आमचा घोडा चोरून आणला. कपिल मुनींची फार निर्वसना करू लागली, फार. मग देवाला ते संतांची निंदा केल्यानंतर देवाला समजत नाही. हरिजनाची कोणा नघडे निंदा, सात विंदा नाही त्याची. कपिल मुनींची संतांची निंदा होत होती, देवाला ते सहन झालं नाही. हीच ती निंदा, तोच तिरस्कार एक अग्नी बांधला आणि अग्नी बांधल्यानंतर ते 60,000 मुलं त्या अग्नीमध्ये भस्मसात झाले. मग इकडं सगराचा नातू, सगराची दुसरी पत्नी केशिनीचा मुलगा असमंजस मुलगा अंशुमान. तो अंशुमान आपल्या आजोबाकडे गेला आणि आपल्या आजोबाला म्हणू लागला, आजोबा अहो आपल्या यज्ञाकरता घोडा सोडला होता आणि घोड्याच्या मागे माझे 60,000 चुलते होते. बरं घोडाही गेला, चुलतेही गेले, बरं त्यांचा काही फोन नाही, मेसेज नाही, काय नाही. बरं ऑनलाईन बिल असतात, बरं व्हॉट्सअपला कुठे त्यांचं काहीच नाही. मग आजोबा मी काय करतो, मी त्यांना शोधायला जातो. मग हा अंशुमान शोधण्याकरता निघाला. तो पृथ्वीचं पर्यटन करत करत कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आला आणि त्यांनी तो घोडा ओळखला. पण कपिल मुनींना म्हणला, मुनीजी हा घोडा आपलाच का? असं म्हटल्यानंतर कपिल मुनी म्हणले, नाही रे बाळा, हा घोडा तुझ्या आजोबाचा आहे, आमचा घोडा नाही. मग ह्याच्या मागे 60,000 माझे चुलते होते, ते कुठे आहेत? तेव्हा कपिल मुनी सांगतात, ही राग दिसते ना तुझ्या चुलत्याची आहे, त्यांनी माझा खूप तिरस्कार केला आणि तिरस्कारच हा एक अग्नी बनला आणि यामध्ये ते भस्मसात झाले. मग अहो यांचा उद्धार कसा होईल, मग मला ते सांगा ना. तेव्हा कपिल, तू जर स्वर्गातील गंगा पृथ्वी तलावर आणली आणि त्या गंगेचा स्पर्श होताच यांचा उद्धार होईल. असं म्हटल्यानंतर हा अंशुमान आजोबाकडे गेला आणि आजोबाकडून परवानगी काढून तो तपश्चर्या गंगेला प्रसन्न करण्याकरता निघून गेला. त्याने त्याच्या जीवनामध्ये खडतर तपश्चर्या केली, खडतर, पण त्याला गंगा प्रसन्न झाली नाही. त्याचा मुलगा दिलीप, तो दिलीप म्हणू लागला, आपल्या पप्पांचं कार्य तसंच राहिलेलं आहे, मग आपण ते कार्य पूर्ण करायला पाहिजे, आपल्या पूर्वजांना मुक्त केलं पाहिजे. त्या दिलीपाने खडतर तपश्चर्या केली, पण गंगा प्रसन्न नाही. दिलीपाचा मुलगा तो म्हणू लागला, आपले आजोबा, आपले पप्पा, त्या दोघांचं कार्य तसंच राहिले, आपले पूर्वज त्यांचं किती मोठं कार्य तसंच राहिले, आणि ते आता मला पूर्ण केलंच पाहिजे. मग भगीरथ सुद्धा तपश्चर्याला बसला. भगीरथाने खडतर तपश्चर्या केली आणि खडतर तपश्चर्या करून गंगेला प्रसन्न करून घेतलं. गंगेला प्रसन्न केलं. गंगेला भगीरथ म्हणतात, गंगा माते तू आता पृथ्वीवर चल. तेव्हा गंगा माता विचारते, अरे मी पृथ्वीवर यायला तयार आहे, पण माझा वेग फार आहे. मग माझा वेग कोण अडवणार? मी जर अशीच आले तर डायरेक्ट रसा तराला जाईल, मग माझा वेग कोण अडवणार? तेव्हा भगीरथ म्हणतात, त्याची व्यवस्था मी केलेली आहे. भगीरथाने शंकराची आराधना केली, शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि शंकराला प्रसन्न करून घेतल्यानंतर शंकराला सांगितलं की तुम्ही गंगेचा ओघ धारण करा. शंकराने ती गंगा आपल्या जठेमध्ये धारण केली. त्यांनी आपल्या जठेमध्ये धारण केला. मग गंगेने दुसरा प्रश्न विचारला, भगीरथा, अरे मला असं कळलं आहे की या पृथ्वी तलावर पापी लोक भरपूर आहेत,
मग तू सांग, मी जर या पृथ्वी तलावर आले तर ते पापी लोक माझ्याकडे येतील, माझ्यामध्ये आंघोळ करतील आणि त्यांचं पाप मला लागेल. तेव्हा भगीरथ म्हणतात, माते अग जसे या पृथ्वी तलावर पापी लोक आहेत तसे साधूही आहेत, तसे संतही आहेत. त्या साधूंच्या स्नानाने संतांच्या स्नानाने तुला पुण्य लागेल. संत लगे पापाते जिरण गेंगे तेने संत संगे सुचितो कैसे. अगं तुला ते तू सुचितो होतील, त्यांच्या स्नानाने तू सुचितो होतील. मग भगीरथ पुढे चालतायत, गंगा मागे येते, भगीरथ पुढे. मग वाटेमध्ये एक विघ्न आलं. वाटेमध्ये जन्नू नावाचे मुनी होते, तपश्चर्या करीत होते. मग त्यांचं वाटेमध्ये ते बहिर देशाला गेलेले होते, नेमकेच बहिर देशाला गेले होते. वाटेत त्यांचं आसन लोटा सोटा कमंडल होतं. ते नदीच्या प्रवाहामध्ये, त्या गंगेच्या प्रवाहामध्ये गेलं ना वाहून. मग जन्ममुनी आले, जन्ममुनी पाहतायत आसन कमंडलो लोटा सोटा हे सगळं वाहून गेलंय. जन्ममुनीला राग आला आणि त्यांनी ती गंगाच पिऊन टाकली. भगीरथ पुढे चालतायत तर गंगा मागे येत होती. भगीरथ म्हणतात, गंगा गेली कुठं. मागे वळून पाहताय तर गंगा नाही. मग भगीरथ तसेच मागे आले आणि जन्ममुनींनी गंगा पिलेली होती. भगीरथाने जन्ममुनींची आराधना केली, जन्ममुनींना प्रसन्न करून घेतलं, सांगितलं, अहो तुम्ही गंगा सोडा. मग तेव्हा त्या जन्ममुनींना जांगेतून गंगेचा ओघ बाहेर काढून दिला, म्हणून त्या गंगेचं नाव जान्हवी पडलं. भगीरथाने आणले म्हणून भागीरथी आणि जन्नू नावाच्या ऋषीने जांगेतून बाहेर काढली, म्हणून तिचं नाव जान्हवी. भगीरथ पुढे चालतात, गंगा मागे. जिथे हे 60,000 मुलांची राग झाली होती, त्या कपिल मुनींच्या आश्रमाजवळ ती गंगा आली आणि त्या गंगेचा स्पर्श होताच ते 60,000 पुत्र दिव्य देहधारी बनले. आता ते हल्लीच गंगा सागर, सब तीरे पारंपार गंगा सागर एकही पार. हल्लीचे आता मकर संक्रांतीला तिथे कपिल मुनींच्या दर्शनाला जातात. तर आपल्या पूर्वजांचा उद्धार ह्या भगीरथाने केला. धन्यवंशी जन्मला भगीरथ, धन्यवंशी जन्मला भगीरथ. गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त, त्याला म्हणतात पुत्र. तयाचा हरिख वाटे देवा, देवाला त्याचा अतिशय म्हणजे अतिशय आनंद वाटतो. मग एका साधकाने जगद्गुरु तुकोबाराला प्रश्न केला, का हो जगद्गुरु तुकोबार आहे, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, ज्याचे आई वडील धन्य आहेत असे तुम्ही म्हटले, आणि जो सात्विक कुळामध्ये जन्माला आलाय, आणि जो ज्याचा देवाला अतिशय आनंद वाटतो आहे, म्हणजे ते नेमकं करतात काय, तेच अभंगाच्या गीता भागवत